सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. भीम विचार 358 या चॅनलला आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आपल्यासोबत आहेत राजरत्न हिरवाळे सर. तर ते सध्या जर्मनीमध्ये वर्किंग करत आहे. तर त्यांची ती जर्नी आणि त्यांना काय इन्स्पायर केलं जर्मनीमध्ये जाण्यासाठी आणि बाबासाहेबांचं महत्त्व त्यांच्या जीवनामध्ये काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. आता मी 14 एप्रिल बघितले, खूप बघितले. लोक फक्त जय जयकार करतात, दारूच पिता आणि नुसतं यंगस्टरमध्ये नुसतं जे ॲक्च्युअल बाबासाहेबांनी सांगितलं त्या पाथवरती न चालता दुसरंच भलतंच करताय. पण सरांनी खूप मोठं अचिव्हमेंट केलं आहे, तिथं जॉब करत आहे. तर सरची आज आपण कहाणी जाणून घेऊया. सरांचे आपल्या चॅनलवरती स्वागत करतो आणि सरांना सप्रेम जय भीम. सर, तर तुमचं थोडं इंट्रोडक्शन्स आणि तुम्ही कसे तिथं जात गेले आणि तिथं तुम्ही काय काम करता त्याबद्दल आमच्या ऑडियन्सला सांगा. जय भीम, नमो बुद्धाय, जय ज्योती, जय शिवराय. Yes. तर लहानपणापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक मनावर खूप मोठा हे आपल्या झालेला आहे, एक प्रतिबिंब, एक प्रभाव आहे तो. ठीक आहे. जेव्हापासून समजलं म्हणजे असं छोट्या गोष्टी समजायला लागल्या, एक वाचन समजायला लागलं. ओके. तर लहानपणापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असा तो प्रभाव आहे की शिक्षणाला किती महत्त्व आहे. ओके. आणि शिक्षण माणसाला कोणत्या परिस्थितीतून कुठपर्यंत नेऊ शकते हे आपल्याला ते त्याच्यापेक्षा एक मोठं उदाहरण असूच नाही शकत आपल्याला. ठीक आहे. त्यांच्यापेक्षा तो एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या जवळ नसू शकतो. ओके. आणि मी ज्या सिच्युएशन पासून बिलॉंग करतो ती सिच्युएशन म्हणजे एकदम खालच्या स्तरातील एखादा विद्यार्थी इथपर्यंत पोहोचू शकतो. तर ते कशाचं सार्थक आहे तर ते फक्त एज्युकेशनमुळं हे गोष्टी झालेल्या आहेत. आणि एक प्रॉपर आयडल आपल्या समोर ठेवून त्यांच्या विचारानुसार वागणं तर ते आचरणात आणल्यामुळे ह्या गोष्टी पॉसिबल झालेल्या आहेत. राईट आहे. आणि जर्मनी हा एक शिक्षणाशी रिलेटेड पाथ होता. पण बाहेर देशात जायचं, जसं बाबासाहेब गेले होते, जसं ते बाहेर देशातून शिक्षण घेऊन आले आणि समाजासाठी त्यांनी काहीतरी केलं, तर ते एक मनात अगोदरपासून होतंच. ओके. आता फक्त एवढी त्यामध्ये प्रोग्रेस झालेली आहे की एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे, बाहेर देशात एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे, तिथं एक चांगला जॉबही करतो आहे आणि समाजासाठी आता काही ना काही मी काही का असो ना पण थोडं तरी काम करायला सुरुवात केलेली आहे. तर ते एक प्रेरणास्थान आहे आपल्याशी आणि त्याच्या मार्गानुसार चालण्याचे आपले प्रयत्न चालू आहेत आता. दॅट्स अ ग्रेट वन. तर बाबासाहेबांचं तुमच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे? खूप महत्त्व आहे. ठीक आहे. जर बाबासाहेब लहानपणी मी वाचले नसते, ठीक आहे, तर या स्तरापर्यंत, या सिच्युएशनपर्यंत मी पोहोचलो नसतो आतापर्यंत. आता ज्या परिस्थितीत मी आहे सध्या. ठीक आहे. म्हणजे एक मटेरियलिस्टिक ग्रोथ नाही किंवा एक पर्सनल ग्रोथच नाही, तर एक समाजामध्ये एक इज्जत आहे. ठीक आहे. आणि हे कशामुळं तर एज्युकेशनमुळंच. आणि एज्युकेशनचं सिम्बॉल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. त्यांना पाहून आपण एज्युकेशनकडे वळलो आहे. राईट. आणि त्यांचं जे काम आहे त्या कामामुळे आपल्याला एज्युकेशन घेण्याच्या संधी मिळत आहेत, मिळालेल्या आहेत आणि मिळतीलही. ठीक आहे. तर ते मोटिवेशन सुरुवातीपासूनच आहे. तर समाजासाठी काय सांगू शकता तुम्ही? आता मी मुंबईतली 14 एप्रिल बघितली, इकडली बघितली. तर आता ते लोकांना सांगायला तर पाहिजे की मुलं आपले खूप व्यासधीन, गुंडागिरी वगैरे सगळेच नाही पण भरपूर आहेत. आणि बाबासाहेबांचं नुसतं जे जे करतात, बाबासाहेबांनी जे ॲक्च्युअल सांगितले ते काही करत नाही. तर त्या मुलांसाठी तुम्ही कसं एज्युकेशनचं महत्त्व पटवून देसाल आणि एज्युकेशन नुसतं जय भीम म्हणूनच चालत नाही पण ॲक्च्युअल त्यांच्या विचारामध्ये कसं तुम्ही चालताय आणि तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? बरोबर. अगदी बरोबर. कारण आत्ता ची कंडिशन अशी झाली आहे, सोशल मीडियाची जी कंडिशन आहे, ठीक आहे, मुलांना अशा गोष्टी फीड होतात. एक जरी चुकीचा व्हिडिओ लाईक केला किंवा कमेंट केला तर ते चुकीचेच व्हिडिओ आपल्याला येत राहतात. ते अल्गोरिदम तसं चालतं. तर मेन सुरुवात कोणाला करायची गरज आहे माहिती आहे का? पालकांना सुरुवात करण्याची गरज आहे. पालकांना. ओके. कारण समाजाची स्थिती आता अशी झालेली आहे की लोकांना 2 शब्द सुद्धा ऐकण्याची तयारी नाहीये लोकांची. एखादी मिरवणूक वगैरे घ्या, मिरवणुकीत 5 घंटे 10 घंटे नाचायला तयार आहेत लोक. पण मिरवणूक संपल्यानंतर 2 मिनिटाचं जर कोणाला भाषण द्यायचं आहे तर लोकांना असं वाटतं का गरम तव्यावर बसवलं आहे की काय. आणि हे सुरुवात कोणापासून होते? हे पालकांपासून होते. जर पालकांना असं वाटत असेल की माझाही मुलगा माझ्यासारखेच कट्टे वाहायला गेला पाहिजे, माझाही मुलगा मी ज्या शेतात निंदायला जातो, खुरपायला जातो,
त्या शेतात कामाला गेला पाहिजे, तरच त्यांनी लोकांना ऐकण्यापासून दूर राहावं. या ठीक आहे. ज्या पालकांना असं वाटते की माझ्या मुलाने काहीतरी केलं पाहिजे, तो चांगला शिकला पाहिजे, तर त्यांनी स्वतः अगोदर लोकांना ऐकायला सुरुवात करा, या महापुरुषांना ऐकायला सुरुवात करा, नवीन नवीन लोकांचे विचार ऐकायला सुरुवात करा. दॅट्स ग्रेट. ठीक आहे. आणि आपल्या मुलांच्या शिक्षणाला महत्त्व द्या. बाकी गोष्टींना महत्त्व जे आपण देत आहे ते महत्त्व कमी करा. या ओके. आणि तुम्ही जेव्हा एखाद्या सेशनला बसणार, तुम्ही जेव्हा एखाद्या भाषणाला बसणार, तेव्हा तुमच्यासोबत तुमचा मुलगा बसेल, तेव्हा त्याला समजेल की इथं बसावं लागतं, काही गोष्टी ऐकाव्या लागतात. जेव्हा तुम्ही चांगलं ऐकणार तेव्हा तुम्ही चांगलं ग्रहण करणार, आणि चांगलं ग्रहण करणार त्याच्यानंतर तुम्ही चांगलं वर्तन करणार. दॅट्स ग्रेट. ठीक आहे. चांगलं वर्तन करणार त्याच्यानंतर तुम्हाला चांगलं फळ मिळणार. ही ती एक प्रोसेस आहे. ठीक आहे. बाबासाहेबांचे सुद्धा जे विचार आहेत ते आपण समाज थोड्या वेगळ्या याने घेत आहे. मी हे जनरली बऱ्याच वेळेस बोललेलो आहे की बाबासाहेबांनी आपल्याला विचार दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ठीक आहे. पण आपला जो समाज आहे तो उलट्या दिशेने आता ते चालू आहे आपलं. सुरुवात आपण करतो संघर्षापासून. संघर्ष आपला कोणाशी आहे? आपापल्या लोकांशी संघर्ष आहे. हा पुढे गेला, तो पुढे गेला, खेकड्याचा तो संघर्ष आपला चालू आहे. वर गेला काय ओढा त्याला, असा तो संघर्ष आपला चालू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपला वेळ राहतो तो आपण संघटित होण्यासाठी यूज करतो. पण संघटित कशासाठी होतो आपण? मिरवणुकीसाठी. ठीक आहे. मिरवणूक म्हणजे फक्त 14 एप्रिलसाठी आपण संघटित होतो. मिरवणूक हा एक चांगला उपक्रम आहे ज्यामध्ये बऱ्याच आपल्याला गोष्टी शिकायला मिळू शकतात. ठीक आहे. बऱ्याच लोकांचे विचार आपल्याला ऐकायला मिळू शकतात. एक ते प्रेरणा देण्याचा एक तो दिवस आपल्याला होऊ शकतो, एक ते ज्योत पेटवण्याचा तो दिवस असू शकतो. ठीक आहे. पण लोक ते एंटरटेनमेंटसाठी एकत्र होतात फक्त नाचण्यासाठी. आणि त्यातून जर काही वेळ राहिला तर तो आपण शिक्षणावर हे करतो, म्हणजे ते उलट होत आहे. संघर्ष, संघटन आणि मग शिक्षण. शिक्षण हा आपला एकदम शेवटचा पर्याय राहिलेला आहे. तो पहिली गोष्ट, तो पहिला पर्याय असला पाहिजे, है ना. शिक्षण तुम्ही चांगलं घेणार, त्याच्यानंतर जर तुमचं संघटन बनलं, शिक्षित संघटन बनलं, तर ते संघटन संघर्ष जेव्हा करेल त्या संघर्षाला तुम्हाला फळ मिळेल. तर ती अशी ती एक प्रोसेस असली पाहिजे. आपली ती थोडी उलट सर्कल चालू आहे. ठीक आहे. आणि आणखी सुद्धा एक दोन गोष्टी मी बऱ्याच वेळेस सांगितलेल्या आहे, माझ्या सुद्धा यूट्यूब चॅनलवर मी सांगितलेल्या आहेत की एक तो बजेट असला पाहिजे. आपल्याला मिरवणूक साजरी तर करायचीच आहे, 100% करायची आहे. तो दिवस आपल्या आनंदाचा दिवस आहे, तो आपल्याला नाचायला पाहिजे. ठीक आहे. पण त्यामध्ये बाकी सुद्धा गोष्टींवर आपला तो बजेट असला पाहिजे काही ना काही. ओके. 4-5 प्रोग्राम तरी कमीत कमी असले पाहिजे. ठीक आहे. 25% बजेट एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाला, 20-25%, 20-25% बजेट, 10-15% बजेट आपला जेवढाही आपला मिरवणूक वर्गणीचा पैसा गोळा होतो, यातून काही वक्त्याला बोलावण्यासाठी, काही स्पर्धा परीक्षा म्हणजे तयारीशी काही व्याख्यानं वगैरे असतील त्याच्यासाठी, किंवा काही निबंध स्पर्धा, किंवा एखादी सांस्कृतिक स्पर्धा, किंवा एखादी लहान मुलांसाठी स्पर्धा, हे. आणि काही पैसा आपला काही स्थायिक ज्या गोष्टी असतात, स्थायी मालमत्ता, त्या विहारासाठी काही सामान वगैरे म्हणा, किंवा काही विहाराची दुरुस्ती वगैरे म्हणा, किंवा आणखी लायब्ररीचं काम म्हणा, किंवा काही पुस्तकं ऍड करणे म्हणा. तर असा डिफरंट गोष्टींसाठी मिरवणुकीचा पैसा डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे. डीजे मध्येच 2 लाखाचा डीजे, 4 लाखाचा डीजे, आणि शेवटी राहतं काय, 1 रुपया राहत नाही. समाजासाठी काहीच उपयोग होत नाही. समाजाचा पैसा हा समाजासाठी उपयोगात आला पाहिजे, आणि तो पण समाजाच्या उद्धारासाठी उपयोगात आला पाहिजे. फक्त एंटरटेनमेंटसाठी नाही. एंटरटेनमेंट पण करा, ते तर ऑब्व्हियसली त्याला विरोधच नाही. आणि बऱ्याच वेळेस आपल्याला आता ट्रेंडिंग चालतं की आमच्या समजा बापाची जयंती आहे तर आम्ही ती नाचून साजरी करू की वाचून करू, ते आम्ही आमचं पाहून घेऊ, असं बरेच लोक म्हणतात. तर त्या लोकांना मला सांगायचं आहे की जर तुम्ही 365 दिवसांपैकी 5 दिवस जरी बाबासाहेबांना वाचत असाल तर तुम्ही नाचू शकता. 14 एप्रिलला दिवसभर नाचा. ठीक आहे. पण जर तुम्ही 364 दिवस एकही दिवस बाबासाहेबांना वाचत नाही आहात तर तुम्हाला काही अधिकार नाही आहे त्या एका दिवशी नाचण्याचा, किंवा दारू पिऊन येण्याचा, किंवा धिंगामस्ती करण्याचा. ठीक आहे. तुम्ही एक दिवस जरी वाचत असाल, 4 दिवस जरी वाचत असाल त्या 364 दिवसापैकी, तर तुम्हाला अधिकार आहे. एक दिवस तो आपली एक आनंदाचा दिवस आहे, तो साजरा करण्याचा तुम्हाला अधिकार आहे.
असं हे माझं पर्सनल मत आहे. ठीक छान आहे. डायरेक्ट आपले सेम विचार डायरेक्ट असेच होते डायरेक्ट. ते असं कोणाला आवडेल नाही आवडेल, इट्स नॉट ठीक आहे, डझंट पण मॅटर, ते पण असे आपले आपले साधारण विचार विचार आहेत. आहे. Yes. तर नेक्स्ट क्वेश्चन असा राहील, नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन, की जे आपले मुले समजा मी एक्झाम्पल सांगतो फक्त, की समजा तुम्ही दारू पिली असती किंवा व्यसनधीन कुठलाही असू दे, गुटखाज वगैरे ऑल दिस थिंग्स, ते जर तुम्ही केलं असतं आणि जर एज्युकेशन घेतलं नसतं तर तसं कसं बदल झाला असता. म्हणजे मला हे सांगायचं आहे की आपले जे मुलं व्यासदीन आहेत, तुम्ही जे व्यसन करता, दारू पिता, ते जर तुम्ही केलं तर तुम्ही घरीच राहणार आहे, म्हणजे तुम्ही नाल्या साफ करणार आहे. बरोबर. तर तुमच्या लाईफमध्ये तुम्ही एवढं, तुम्हाला आता एवढं जर्मनीमध्ये जाऊन तुम्ही एवढं एज्युकेशन घेतलं, सगळं इज्जत भेटते, सगळं भेटतं, तर त्याच्यामध्ये फरक सांगा की यांनी व्यासदीन नाही राहिलं पाहिजे. आणि आपल्या समाजामध्ये उगा हटकून खूप लोक जास्त. दारूचे दुकानं ओपन करतात आणि आपले ॲडिक्टेड येतात, त्याच्यापासून आपल्या बरोबर. लोकांना दूर करणे, बरोबर. त्याच्याबद्दल सांगा आम्हाला. मला याचा खूप अभिमान आहे या बाऱ्यात, की मला जे एन्व्हायरमेंट मिळालं माझ्या गावातलं सुरुवातीचं, ते एन्व्हायरमेंट एवढं चांगलं होतं की आमच्या टोळीतले म्हणा किंवा आजूबाजूचे म्हणा, कोणीच व्यसनाच्या अधीन गेलेलं That's नव्हतं. That's ठीक आहे, माझ्या एरियातला, आणि त्याचा मला खूप अभिमान आहे. अभिमान. ठीक आहे. आणि त्यानंतरही पुढेही सुद्धा मला जे मित्र मी बनवले किंवा मी ज्या लोकांसोबत राहिलो, ते लोक त्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा त्या गोष्टींमध्ये नव्हतेच. जे होतेही त्यांना मी इग्नोर केलं. ओके. that's आणि हा, जसं मी सांगितलं की बाबासाहेब हा खूप मोठा आदर्श आपल्या जवळ आहेत. गौतम बुद्धांचे विचार आपण वाचलेले आहेत. Yes. त्यांचं प्रज्ञाशील, करुणा जे आहे, त्यांचे पंचशील वगैरे आहेत. तर पंचशील आपण वाचलंच नाहीये, तर ते पाळण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. Yes. ते लहानपणापासून एक ती आवड आहेच. होतीच. हो. तर त्याच्यानुसार मग ते ठरवलेलं आहे की आपल्याला व्यसनाधीन नाही व्हायचं, कोणत्या व्यसनाच्या अधीन नाही जायचं आहे. ओके. काही लोक काही गोष्टी ट्राय करतात. हो. ओके. गोष्टी ट्राय करणे आणि व्यसन लावणे यामध्ये पण बराच फरक आहे. ठीक आहे. जे एखाद्या गोष्टीच्या तुम्ही एकदम त्या गोष्टीला जेव्हा एवढं महत्व देता की तुमच्या बेसिक गरजांपासून जर तुम्हाला ती गोष्ट दूर नेत असेल, तर त्याला ते व्यसन आपण म्हणू शकतो. Yes, that's ओके. right. आणि ते कोणत्याही गोष्टीचं मग असू शकतं. Yes. ते फक्त दारूचंच नाही, तर ते एखादं साधं कुठलं बी असू शकते कोणत्याही व्यसन असं, जे एज्युकेशन पासून दूर नेतं ते वाईट जे एज्युकेशन पासून दूर नेतं, तुमच्या स्वतःच्या पर्सनल ग्रोथ पासून दूर नेतं, तुमच्या फॅमिलीच्या ग्रोथ पासून दूर नेतं, समाजाच्या ग्रोथ पासून दूर नेतं, तर ते व्यसनच आपण कन्सिडर करतो. दॅट्स अ ग्रेट. तर ह्यापासून दूर राहणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जेव्हा व्यसनाच्या दूर राहाल, तेव्हा तुम्हाला नवीन नवीन गोष्टी काही ना काही आत्मसात करण्यासाठी वेळ मिळेल, किंवा ते विचार करण्याची तुमची तेवढी ती कॅपॅसिटी असेल, तुमची ती विचार करण्यासाठी तुम्ही तयार असाल, आणि ते ग्रहण करण्यासाठी तुम्ही तयार राहाल. आणि जेव्हा ग्रहण करणार माणूस, तेव्हाच काही ना काही शिकणार. दॅट्स अ ग्रेट. सो हे होते सर आपल्यासोबत. तर तुमचे खरंच खूप क्रांतिकारी विचार आहेत. तर आम्हाला तुमचा टाइम दिल्याबद्दल धन्यवाद. आणि भविष्यात जर काही चान्स भेटला, ऑब्व्हियसली आपण वापस भेटूच. नक्कीच. आणि एक हे राहील की आता तुम्ही एवढे फेमस वगैरे समजा आहे, तुम्हाला लोक बोलवत आहेत, तर तुम्हाला कसं फील होतं की एकदम गावातला माणूस जर्मनीमध्ये आता माझं जे ड्रीम आहे तुम्ही ते जगताय, तर ते तुम्हाला कसं फील होतं? एक दोन वर्ड मध्ये तुम्हाला जे सांगायचं असेल. फील होण्याचं म्हणजे चांगलंच वाटतं. म्हणजे चांगलं तर वाटणार आहे, पण पण मी या गोष्टीला अजूनही असं सक्सेस म्हणून कन्सिडर करत नाही. दॅट्स ओके. कीप ग्राइंडिंग असं पाहिजे आपल्याला. कारण जेव्हा माझ्या गायडन्स थ्रू जर मला एखाद्या मुलाचा मेसेज आला की सर तुम्ही सांगितलं होतं, मी असं असं केलं आणि आता मी असं असं करत आहे आणि मला जे मिळवायचं होतं ते मी मिळवलं, तेव्हा मला असं वाटेल की मी या फेमस झाल्याचा काही ना काही मला उपयोग झाला. ठीक आहे. आता फेमस झालं हे माझं काम जे आहे ते बघा कोणत्या समाजासाठी नाहीच आहे, किंवा मला हे जे लेक्चर्स झाले ना माझे, तर मी वेगवेगळ्या ठिकाणी लेक्चर्स वगैरे केले. ओके. आणि माझं मेन टार्गेट विद्यार्थी, एक मेन टार्गेट आहे तो, मग कुठचाही असो, फक्त तो असा विद्यार्थी की ज्याला गरज आहे. त्यात मग मॅटर नाही करत तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे. बाबासाहेबांचे जे विचार आहेत तेच विचार आपल्याला अंमलात आणायचे आहे. दॅट्स ग्रेट. सो थँक्यू सो मच सर. क्रांतिकारी. जय भीम. नमः बुद्धाय. भेटू नंतर फ्युचरमध्ये.